सर्वप्रथम समृद्ध तुमचं अगदी मनापासून स्वागत हे आपल्या छोट्याशा चॅनेलवरती. मी सर्वप्रथम समृद्ध यांची ओळख करून देतो. समृद्ध हे STI ह्या पदावरती त्यांची निवड झालेली आहे आणि आपल्या ह्या अधिकारी मुलाखत कार्यक्रमामध्ये ते आज आपले पाहुणे आहेत. समृद्ध, सगळ्यात पहिल्यांदा मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमचा जो शैक्षणिक प्रवास होता तो एकंदरीत कसा होता? पहिली दुसरी जे आहे ते माझे हम्म, तासगाव मध्ये विद्यानिकेतनमध्ये झाले आहे. मी जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा शिरगाव विसापूर हम्म, येथे हम्म, झालेला आहे. तर हम्म, 5वी ते 12वीचे शिक्षण हे तासगाव मधील गुरुवर्य दादाजी कोंडदेव सैनिक शाळा इथे झालेलं हम्म, आहे. डिग्रीचं जे शिक्षण आहे ते मी हम्म. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झालेलं आहे, संजय गौडावत इन्स्टिट्यूट मध्ये. अच्छा. मग तुम्हाला जे हे पद मिळालंय STI अर्थात राज्य विक्रीकर निरीक्षक, तर प्लीज ह्या पदाविषयी आम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन द्या की त्याचं स्वरूप काय आणि ह्यासाठी MPSC ची नेमकी कोणती परीक्षा द्यावी लागते? तर हे ग्रुप बी चे पोस्ट आहे. ह्याचं हम्म, पूर्वीचं नाव सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असं होतं. हम्म, त्यानंतर GST कायदा आला, त्यामुळे त्याचं हम्म. स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं नाव केलेलं आहे. अच्छा. परंतु अनौपचारिकपणे याला GST इन्स्पेक्टर असं देखील म्हणलं जातं. MPSC मार्फत कंबाईंड ग्रुप बी अशी याची परीक्षा असायची. त्यामध्ये हम्म, PSI, STI, ASO यासाठी हम्म, पूर्वची एक आणि हम्म, मेन्सच्या वेगवेगळ्या प्रत्येक पोस्टसाठी असं होत होत्या. तर हम्म, सध्या ग्रुप बी व ग्रुप सी यासाठी कॉमन एक प्रिलिम्स होते. हम्म, तर PSI, STI, ASO तसेच सब हम्म, रजिस्ट्रार या पोस्टसाठी हम्म. कंबाईंड बी ची एकच मेन्स होते. अच्छा. कामाचं स्वरूप काय असतं आणि नोकरीचं ठिकाण नेमकं काय आहे या पदाचं? जसं मी म्हणलं की या हम्म, पोस्टला अनौपचारिकपणे GST इन्स्पेक्टर असं देखील म्हणलं जातं. तर हम्म. सर्वात महत्वाचं काम हे असतं की GST वसूल करणे किंवा गोळा करणे. अच्छा. तर तर त्यासंबंधी जीएसटी रिटर्न भरून घेणे, हम्म, GST वसूल करणे. तर एखाद्या हम्म, व्यापाराचा GST राहिला असेल तर हम्म. त्यांचा शोध घेणे आणि त्यांच्याकडून हा GST वसूल करून घेणे. त्या संबंधीच्या अच्छा. नोटिसा, समन्स बजावणे आणि त्याची माहिती दुकानदारांना किंवा व्यावसायिकांना देणे हे प्राथमिक कार्य आहे. हम्म. आणि जर कार्यालय म्हणला तर सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या मुख्यालया ठिकाणी साधारण पोस्टिंग असते. अच्छा, अच्छा. तर समृद्ध, तुम्ही इंजिनियर आहात, पण अधिकारी व्हावं असं का ठरवलं तुम्ही? आणि जर तुम्ही आधी ठरवलं असेल तर कॉलेज सुरू असताना किंवा डिग्री सुरू असताना तुम्ही त्या संदर्भात काही अभ्यास करत होता का त्या दृष्टीने? तर स्पर्धा परीक्षा निवडण्याची दोन कारणं होती. हम्म, सर्वप्रथम म्हणजे मला लहानपणापासून मी स्पर्धा परीक्षा देत आलोय. हम्म, वाडिया कॉलेज मार्फत जी MTS हम्म, घेतली जात होती 3री आणि 6वीला. तर हम्म, 3रीमध्ये माझा राज्यात पहिला क्रमांक आला होता. हम्म, 4थी स्कॉलरशिप, त्यानंतर 6वी TSC, 7वी स्कॉलरशिप, 8वी हम्म, NTS अशा स्पर्धा हम्म, परीक्षा मी देत आलोय. त्यामुळे स्पर्धा हम्म, परीक्षेचा एक माझा प्रवास होता, एक अनुभव होता. ही एक गोष्ट हम्म, झाली. हम्म, तर दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासनातली असणारी विविधता. हम्म, वेगवेगळ्या फील्डवर आपल्याला काम करता येतं. हम्म, त्याप्रमाणे तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक मोठं व्यासपीठ भेटतं आपल्याला आणि हम्म, त्याच्यासाठीचे असणारे रिसोर्सेस आणि ऑथॉरिटी आपल्याला मिळून जाते. ह्या दोन गोष्टी हम्म. होत्या ज्या जेणेकरून मी स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र निवडलं. अच्छा. मग कॉलेज सुरू असताना तुम्ही अभ्यास केला होता का ह्याचा, की कॉलेज संपल्यानंतर तुम्ही सुरुवात केली? आणि मग काय केलं तुम्ही? प्रॉपर क्लास लावला का फुल टाइम डायरेक्ट स्टडी मध्ये उतरला? तर जरी हम्म, स्पर्धा परीक्षा करणं हे माझं निश्चित होतं, तरी सुद्धा मी हम्म, कॉलेज हम्म, असताना कॉलेज करत हम्म. असताना कोणताही स्पर्धा परीक्षा अभ्यास केला नाही. त्याचं कारण बर. म्हणजे मी हम्म, 3री MTS ला राज्यात पहिला आलो होतो. हम्म, परंतु 4थी स्कॉलरशिपला माझा राज्यातला नंबर हा 2 मार्कांनी गेला होता. हम्म, 7वी स्कॉलरशिपला मी राज्यात 1 मार्काने हम्म, मुकलो होतो. तर ही अनिश्चितता मी अनुभवली होती स्पर्धा परीक्षेची. हम्म, आणि स्पर्धा परीक्षा हे फक्त स्वतः त्या विद्यार्थ्याचं परीक्षा नसते, तर ती संपूर्ण हम्म, घरादाराची परीक्षा असते. आणि ही जी बरोबर. अनिश्चितता आहे ती माझ्याबरोबरच माझ्या घरच्यांनी देखील अनुभवली होती. हम्म, त्यामुळे 12वी नंतर समजा स्पर्धा परीक्षेत अपयश आलं तर एखादा हम्म, प्लॅन बी असावा आणि तो हम्म, प्लॅन बी हा आपला हम्म. डिग्रीच्या शिक्षणावर असावा. अच्छा. यासाठी मी इंजिनिअरिंग निवडलं आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. अच्छा. तर मी सांगलीमध्येच स्पर्धा परीक्षेचं ऍडमिशन घेतलं होतं, कर्मवीर स्पर्धा ओके. प्रबोधिनीमध्ये. तर 1 अच्छा. वर्ष मी तिथे क्लासेस केले होते.
तर हम्म. तिथं माझे सर्व बेसिक्स क्लिअर झाले होते आणि त्यानंतर मी सेल्फ स्टडीज केलं होतं. हम्म. आणि मध्यंतरीचा जो लॉकडाऊनचा 2 वर्षाचा पिरियड होता, हम्म. तर त्यामध्ये मी अनअकॅडमी मार्फत ऑनलाईन क्लासेस मी करत होतो आणि त्यावेळी मी हम्म. घरीच राहून अभ्यास पूर्ण केला होता. हम्म. त्यानंतर सप्टेंबर मध्ये हम्म. पीएस कंबाईन 2020 ची पूर्व परीक्षा झाली होती. हम्म. त्यानंतर मात्र मी येऊन पुण्यात अभ्यास सुरू केला. अच्छा. अभ्यासाचं स्वरूप असं होतं की हम्म. सर्वप्रथम कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर हम्म. त्यासाठी त्या परीक्षेचा सिलेबस, तसेच हम्म. त्या परीक्षेचे आतापर्यंत आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे हम्म. खूप मॅटर करतात. त्यामुळे माझा बरोबर. अभ्यास करण्याचा पद्धत अशी होती की मी पहिला हम्म. सिलेबस वाचायचो. त्यानंतर मी जो चॅप्टर वाचणार आहे ज्या विषयाचा, त्या विषयाचे पहिला क्वेश्चन्स वाचायचो आणि त्यानंतर तो चॅप्टर वाचायचो. म्हणजे आयोगाला नेमकं आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे समजायचं आणि त्या पद्धतीनेच वाचन व्हायचं. त्यामुळे जो हम्म. पहिल्या पानापासून शेवटचं पान वाचणे असं मी करत नव्हतो. तर त्यातलं आपल्याला काय विचारलं जाणार आहे त्याच्यावर माझा फोकस असायचा. आणि त्यामुळं ते जे अभ्यास केलेलं जे रिटेन्शन आहे ते जास्त असायचं. अच्छा. एक पीक पिरियड असतो त्यावेळेला तुमचं टाइम टेबल काय होतं, की कशा पद्धतीनं तुमचा दिवस सुरू व्हायचा आणि तो संपायचा? निश्चित. तर मला असं वाटतंय साधारण हम्म. जो पीक पिरियड असतो तो ऍव्हरेजली 4 ते 6 महिन्याचा असू शकतो. हा हम्म. प्रत्येकावर अवलंबून आहे. पण हम्म. त्यावेळी आपल्याला आतून वाटत असते की आपण थोडंसं स्वतःला पुश केलं तर आपलं हम्म. सक्सेस आपल्याला भेटू शकतं, असं आपल्याला एक आत्मविश्वास आलेला असतो. तर हम्म. त्यावेळी मी एक काम केलं होतं की मी हम्म. फक्त एकटा राहत होतो. म्हणजे कुठल्याही हम्म. नाश्ता करायचा असेल, चहा पिण्याला जाणं असेल, तर मी हम्म. एकटाच राहायचो, कुठल्याही मित्रांच्यात मिसळत नव्हतो. जेणेकरून हम्म. मला असं वाटत होतं की माझा सर्व फोकस जो आहे तो हम्म. स्टडीमध्ये राहावा. म्हणजे माझ्या हम्म. डोक्यात फक्त हे एकच कॅल्क्युलेशन राहील की मला आज काय करायचं आहे आणि मी हम्म. आठवड्याभरात काय संपवणार आहे, उद्या माझं हम्म. काय असणार आहे आणि एक हम्म. महिन्यानं मी कुठे असणार आहे, म्हणजे ह्या हम्म. प्रिपरेशन मध्ये. तर हम्म. असं एक साधारण 4 ते 6 महिने माझं होत हम्म. होतं. मग हम्म. फक्त डोक्यात एकच असायचं की मी हम्म. एकटा आणि माझा अभ्यास. मग त्यावेळी हम्म. मी मित्रांपासून लांब राहत होतो आणि हम्म. त्या काळात मित्रांनी मला खूप सपोर्ट केला. कारण हम्म. कोणी असं म्हणलं नाही की तू आमच्यापासून आता लांब राहतोयस किंवा काय. त्यांनाही हम्म. जाणीव झाली होती की आता ह्याची मेन्स आहे आणि ह्या जर 100% प्रयत्न दिले तर ह्यावेळी कदाचित सक्सेस येऊ शकता, ही जाणीव त्यांनाही झाली होती. त्यामुळे त्यांचाही सपोर्ट खूप महत्वाचा होता. अच्छा. आणि तुमचं टाइम टेबल म्हणजे किती तास अभ्यास करायचा, सकाळी किती वाजता उठायचा आणि लायब्ररीत किती वाजता जायचा, हे जे तुमचं शेड्यूल होतं ते कृपया आम्हाला शेअर करा. तर हे जे टाइम टेबल आहे ते हम्म. इंडिव्हिज्युअल बदलू शकतं, तसेच ते बरोबर. फ्लेक्झिबल देखील असायला हवं. बरोबर. हम्म. हा. तर सर्वसाधारण ज्यावेळी स्पर्धा परीक्षेचा आपण अभ्यास करतो त्यावेळी पहिले हम्म. 1.5 ते 2 वर्ष जे असतात, हम्म. तर त्यामध्ये आपल्याला गोष्टी खूप नवीन असतात. राज्यशास्त्र नवीन असतं, अर्थशास्त्र नवीन हम्म. असतं, हम्म. काही इतिहासाचे काही सब पॉईंट्स असतात ते आपल्याला नवीन असतात. त्यामुळे त्यावेळी जो अभ्यास करताना जो उत्साह असतो तो हम्म. 3ऱ्या-4थ्या वर्षी राहू शकत नाही. हम्म. हम्म. त्यामुळे पहिल्यांदा जो वेग असतो अभ्यास करण्याचा तो भरपूर असतो आणि हम्म. त्यामुळं पहिल्या 1.5-2 वर्षात आपल्याला जेवढा जास्त जमेल हम्म. तेवढा आपण अभ्यास करायला पाहिजे. मग तो 10 तास असेल, 12 तास असेल, हा इंडिव्हिज्युअल हम्म. कॅपॅसिटीवर डिपेंड करतो. तर हम्म. मला असं वाटतंय की हा पहिला 1.5-2 वर्षाचा जो पिरियड आहे त्याला तुम्ही हम्म. घड्याळे मापू नका, जेवढा होईल तेवढा बरं. अभ्यास करा. आणि त्यानंतर ज्यावेळी आपल्याला एक स्टॅग्नन्सी येते अभ्यासमध्ये, तेच तेच वाचन हम्म. करण्याचं असतं, तर त्यावेळी मला हम्म. वाटतं की साधारण ऍव्हरेज 8 तास अभ्यास सफिशियंट आहे. अच्छा. समृद्ध, तुम्ही पहिल्यापासूनच हुशार होता त्यामुळं कदाचित तुम्हाला हे पद मिळालं असेल, असा म्हणजे अभ्यास करून तुम्हाला हे पद मिळालं. परंतु खूप अशी लोक आहेत की ज्यांना 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले की त्यांना अजूनही यश मिळालं नाही. मग मला एक नेहमी असा प्रश्न पडतो की जी मुलं सिलेक्ट होतात आणि जी मुलं सिलेक्ट होत नाहीत त्यांच्यामध्ये नेमका काय डिफरन्स असावा ऍटिट्यूड मध्ये, त्या दोन्ही मुलांच्या नेमकं काय चुकत असावं त्यांचं, असं तुम्हाला वाटतं? तर माझं जे निरीक्षण आहे हम्म. त्यानुसार मला 2 गोष्टी जाणवल्या. ते हम्म. म्हणजे टेम्परामेंट. पहिली गोष्ट टेम्परामेंट आणि दुसरी हम्म. गोष्ट जी आहे ते वेळेचं नियोजन. हम्म. तर या 2 गोष्टी मी विस्तृतपणे सांगेन. हम्म. टेम्परामेंट म्हणजे काय, तर एक 1.5-2 वर्ष झाले अभ्यासामध्ये, हम्म. तर हम्म. सर्वसाधारण प्रत्येकाचा अभ्यास हा एका लेवलला पोहोचलेला असतो.
हम्म. जो डिफरन्स जो राहतो तो फक्त टेम्परामेंट राहतो. टेम्परामेंट म्हणजे हम्म. काय, जो काही हम्म. तुमचा तो 1 तास किंवा 2 तासाचा पेपर आहे, त्यामध्ये हम्म. तुम्ही किती शांत राहता, तुम्ही हम्म. किती आत्मविश्वास राहता, तसेच हम्म. तुम्ही तुमचं पेपर सॉल्विंग टेक्निक काय आहे, हम्म. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप मॅटर करत असतात. तर हम्म. त्या दिवशी किंवा त्या पर्टिक्युलर 1 ते 2 तासामध्ये जो विद्यार्थी आपलं टेम्परामेंट सांभाळू शकतो, तो हम्म. विद्यार्थी नक्कीच मेरिटमध्ये येतो. आणि दुसरी हम्म. गोष्ट आहे वेळेचं नियोजन. म्हणजे ज्यावेळी हम्म. तुम्ही अभ्यास करत असता, तर त्यावेळी हम्म. तुम्ही जेवणाला किती वेळ घालवायला पाहिजे, चहा हम्म. नाश्त्याला किती वेळ घालवायला पाहिजे. जर ह्या हम्म. गोष्टी खूप मॅटर करतात. जर तुम्ही हम्म. चहासाठी जर अर्धा तास जात असेल, तर तुम्ही हम्म. वेळेचं नियोजन तुमचं व्यवस्थित नाहीये, असा याचा अर्थ बरोबर. होतो. तसेच अच्छा. डिस्कशन हम्म. डिस्कशन गायडन्स या नावाखाली एखाद्याची मैत्री वाढवणं, तर हे देखील हम्म. चुकीचं आहे. तर या अच्छा. गोष्टी टाळायला हव्यात असं मला वाटतं. मला माहिती आहे की तुम्हाला जे हे यश मिळालं त्याच्या आधी तुम्ही 1-2 परीक्षा दिलेल्या होत्या ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात यश हुकलं होतं किंवा अपयश मिळालं होतं असं आपण म्हणू. मग त्यावेळेला पुढची परीक्षा देताना किंवा त्याच्या पुढची परीक्षा देताना प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही असे नेमके काय बदल करत गेलात की ज्याच्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा झाला असं तुम्हाला वाटतं? तर नक्कीच हम्म. सर्वप्रथम आपल्या चुका आपल्याला फाइंड आउट करता आल्या पाहिजेत. हम्म. मी आज पहिल्यांदा हे सांगितलं की अभ्यास हा सर्वांचा साधारण झालेला असतो. हम्म. तर जो काही तो 1 तास किंवा 2 तासाचा पेपर असतो, त्यामध्ये हम्म. आपण नेमक्या काय चुका केल्या हे मॅटर करतो. हम्म. हम्म. सर्वप्रथम 4 ते 5 प्रकारच्या चुका विद्यार्थ्याकडून होत असतात. हम्म. पहिले म्हणजे प्रश्न घाई गडबडीत वाचणे. हम्म. योग्य विधान विचारले ते अयोग्य विधान विचारले. कोणते विधान हम्म. योग्य नाही, अयोग्य नाही. हम्म. तर हा जो हम्म. प्रश्न आहे, तर हम्म. हे गडबडीमुळे काय होतं, कोणते विधान योग्य नाही, याऐवजी हम्म. उमेदवार असं वाचतो की कोणते विधान योग्य आणि आहे असं कन्सिडर करून क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि त्यामुळे अच्छा. क्वेश्चन चुकतो. तसेच आन्सर काढलेलं असतं बरोबर, परंतु मार्क हम्म. करताना चुकीचा मार्क करतो. ही दुसऱ्या प्रकारची चूक झाली. तिसरी चूक अशी की 61 नंबरच्या समजा प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, परंतु तो मार्क करताना वर खाली होणे, 60ला किंवा हम्म. 63ला होणे, या पद्धतीच्या चुका होतात. तर ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या प्रत्येकाने नोट डाऊन करायला पाहिजे प्रत्येक पेपर नंतर, की मला किती काय चुका झाल्या आणि हम्म. त्याच्यावर काम करणं महत्वाचं आहे. नाहीतर हम्म. मग दरवेळी आपण असं म्हणणार की माझी अर्ध्या मार्काने फ्री गेली किंवा 1 मार्काने फ्री गेली. तर ह्या हम्म. गोष्टी जर तुम्ही नोट डाऊन केल्या आणि ज्यावेळी आपण टेस्ट सिरीज सोडवतो, हम्म. कोणतेही पेपर सोडवतो, त्यावेळी आपण पर्पजफुली त्या गोष्टी चुका आपल्या ज्या आहेत त्या रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच हम्म. आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. अच्छा. आता 4 ते 5 वर्ष तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये आहात. मग इतका जो मोठा पिरियड होता, ह्या पिरियडमध्ये जर थांबायचं असेल तर त्या ठिकाणी एका मोटिवेशनची गरज असते. तर असं तुमचं कोणतं मोटिवेशन होतं की ज्या प्रेरणेनं तुम्हाला ताकद दिली, त्या मोटिवेशननं तुम्हाला ताकद दिली आणि नेहमी अभ्यासच करायचा आहे हे तुमच्या मनाशी तुम्ही ठाम धरून होता त्या गोष्टीमुळे? जे मला खरं सांगायचं तर हम्म. एक्सटर्नल मोटिवेशनपेक्षा इंटरनल मोटिवेशन खूप होतं. कारण मला हे हम्म. करायचंच होतं आणि त्याची हम्म. कारण मला स्पेसिफिक माहित होती. म्हणजे मी हम्म. उथळ कारणाने आलो नव्हतं, की हम्म. खूप स्टेटस मिळतो समाजात किंवा हम्म. यश मिळाल्यावर गुलाल उधळला जातो. तर हम्म. अशा कारणांकडे म्हणजे मोहित होऊन मी इकडे आलो नव्हतो. तर अच्छा. मला का फील्ड हे करायचं आहे, तर हम्म. मला लहानपासूनच स्पर्धा परीक्षेची आवड होती. तसेच सैनिक स्कूलमध्ये हम्म. ज्या वातावरणात मी रोज आलो होतो, तर ते हम्म. वातावरण जरा शोषिक होतं आणि त्यामुळे माझी हम्म. जडणघडण ही तशीच झाली होती. आणि त्यामुळे अच्छा. एक प्रशासनात गेल्यानंतर आपल्याला एक चांगली संधी मिळू शकते आणि त्या संधीचं आपण सोनं करू शकतो, हे मला हम्म. माहित होतं आणि म्हणून मी हे कंटिन्यू करू शकलो. अच्छा. आता एमपीएससीचं जे क्षेत्र आहे ते सोशल मीडियामुळे अनेक मुलांच्या अगदी हातापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांना सगळ्या गोष्टी अगदी सहजासहजी माहीत होतात आणि तुम्ही आता जो स्टेटसचा विषय बोलला त्या गोष्टीकडे बघून तर खूप मुलं ह्या क्षेत्राकडे येतात. पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी अगदी सहजासहजी हात मिळू शकतात. परंतु जर जी मुलं नवीन ह्या क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांना तुम्ही असं काय सांगाल ह्या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी? तर तुम्हाला हे क्षेत्र का निवडायचं आहे याची कारण तुम्हाला स्पेसिफिक माहित हवेत स्वतःसाठी. हम्म. कुणाला हम्म. आणि हे कुणालाही आपण मी मी फक्त दुसऱ्याला सांगावं म्हणून एमपीएससी करतोय. हम्म. तर यासाठी या क्षेत्रात यायला नाही पाहिजे किंवा डिग्री झाल्यानंतर मला पुढचे 2-3 वर्ष जे लोक प्रश्न विचारणार की तू आता काय करणार आहेस हम्म. किंवा
लग्नाचा क्वेश्चन म्हणजे लग्नाचा प्रश्न टाळण्यासाठी ह्या क्षेत्राकडे येणं चुकीचं आहे. तर तुमचे कारण स्पेसिफिक आहे की ह्या क्षेत्राकडे तुम्हाला काय यायचं आहे. कारण या क्षेत्राव्यतिरिक्तही अनेक क्षेत्र आहेत जिथं आपलं करिअर होऊ शकतं. तर ते स्पेसिफिक कारण माहीत असली तर तुम्ही इकडे या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बऱ्याच जणांशी बोललो तर त्यांचा असा प्रश्न असतो की जागा तर 500-600 देतात आणि फॉर्म तर 2.5-3 लाख असतात, तर मग कसं होणार. तर माझं सगळ्यांनाच हे सांगणं असेल की तुम्ही फक्त स्वतःशी स्पर्धा करा. तुम्ही स्वतःची स्पर्धा करा. तुम्ही आज जे आहात त्यात उद्या काय इम्प्रुव्हमेंट होऊ शकते, एक आठवड्याने काय इम्प्रुव्हमेंट होऊ शकते, एक महिन्याने काय इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. तर याचा विचार करा. तुम्ही त्या 2.5 लाख अर्जांचा किंवा 500 जागांचा विचार करू नका. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःवर वर्क करून स्वतः प्रगती करत जाल त्यावेळी तुम्ही नक्कीच त्या 500-600 जणात असाल. अच्छा. आता तुम्ही खूप छान मुद्दा बोलला की जागा खूप कमी असतात आणि अर्ज खूप येतात. इतकी मोठी कॉम्पिटिशन आहे. मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही ज्या वेळेला अभ्यास करत होता त्यावेळेला जर एखाद्या दिवशी तुम्हाला कंटाळा आला आणि जर समजा एखादी तुम्ही टेस्ट सिरीज दिली त्यामध्ये कमी मार्क पडले, मग अशा वेळेला तुम्हाला पण भीती वाटत असेल की आपण फुल टाइम करतोय, जवळजवळ 5 वर्ष झालं आपण हीच परीक्षा करतोय, जर आपल्याला ह्यात यश मिळालं नाही तर पुन्हा काय, आपण कुठं नोकरी करू शकू. हे जे टेन्शन आहे, हा जो दबाव आहे, हा प्रत्येक मुलाच्या मनावरती असतो आणि तुम्हाला सुद्धा तो दबाव, ते प्रेशर नक्कीच असणार. मग अशा वेळेला ज्यावेळी हे विचार तुम्हाला त्रास द्यायचे त्यावेळेला तुम्ही काय करायचा त्या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी, मनाला कसं त्या ठिकाणी मोटिवेट ठेवायचं? नक्कीच अशा भरपूर फेज यायच्या ज्यावेळी फ्रस्ट्रेट वाटायचं किंवा स्वतःवर क्वेश्चन व्हायचा की मी व्यवस्थित पद्धतीने करतोय की नाही आणि मी या स्पर्धेत टिकू शकेन की नाही. अशा फेजेस भरपूर वेळा आल्या. तर ही फेज असते त्यावेळी मात्र मी त्यावेळी अभ्यास थांबवून मग रूमवर यायचो. मग पुस्तक वाचन असेल किंवा एखादा मूव्ही पाहणं असेल तर या गोष्टी करायचो. किंवा माझे मित्रमैत्रिणी आहेत जे एमपीएससी करत नाहीत, बाहेरच्या क्षेत्रामध्ये आहेत, तर त्यांच्याशी बोलायचो आणि त्यामुळे किंवा घरच्यांशी बोलायचो. तर या गोष्टी मला त्या फेज मधून बाहेर काढण्यास मदत करत होत्या. आणि एकदा का ती फेज गेली की परत त्याच उमेदीने मी अभ्यास करू शकत होतो. तर आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपल्या आजूबाजूचे नातेवाईक, आपले मित्रमैत्रीण हे आपल्याला खूप मोटिवेट करत असतात आणि त्यांच्याशी आपण नेहमीच संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे मला तुम्ही बोलत असताना आठवलं की जरी एमपीएससीचा प्रवास हा खूप वास्ट आहे, कधी कधी त्रास देणारा आहे, पण ज्या वेळेला तुमची मनस्थिती असते अभ्यास करण्याची, त्यावेळेला जो अभ्यास होतो तो खूप समाधान देऊन जातो, आपल्याला खूप आनंद देऊन जातो. ते राज्यशास्त्राचे विषय असतील, हिस्ट्रीचा विषय असेल, आणि प्रत्येकाला कोणताही विषय आवडू शकतो, परंतु हे 2 विषय आहेत की ते प्रत्येकाला कॉमन आवडत असतातच आणि ते एक वेगळा आनंद देऊन जातात ह्या अभ्यासाच्या प्रवासामध्ये. समृद्ध, माझा एक शेवटचा प्रश्न की जे मुलं सध्या कॉलेजमध्ये आहेत आणि ज्यांना असं वाटतं की पुढे जाऊन मला प्रशासनामध्ये काम करायचं आहे, जी मुलं डिप्लोमामध्ये आहेत किंवा जी मुलं डिग्रीमध्ये आहेत, तर त्यांनी आत्ता काय केलं पाहिजे, की ज्यांना स्पर्धा परीक्षेकडे यायचं आहे त्यांनी आत्तापासून काय केलं पाहिजे? फक्त तुम्ही, मला असं वाटतं की जे वर्तमान पेपर आहेत, खास करून लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, हे रोजच्या रोज फॉलो करा. परंतु मला असं गरज नाही वाटत की तुम्ही डिग्री करताना किंवा डिप्लोमा करताना काही खास वेळ स्पर्धा परीक्षेला द्यावा असं मला वैयक्तिक वाटत नाही. याच्यावर मतमतांतर असू शकतात. कारण जर स्पर्धा परीक्षेत आपल्याला यश मिळालं नाही तर आपण आपल्या शिक्षणाच्या जोरावर आपण आपली नोकरी करू शकतो आणि आपला प्लॅन बी वर्कआउट करू शकतो. जर आपलं दुर्लक्ष झालं तर तेच बेसिक आपलं पक्क नसणार. आणि जर समजा स्पर्धा परीक्षेत जर आपल्याला अपयश आलं तर आपल्यासाठी प्लॅन बी हा नसणार आहे आणि त्यावेळी आपण खूप निराश असणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही डिग्री करत असाल तर तुम्ही तो क्षण एन्जॉय करा, ते कॉलेज लाईफ एन्जॉय करा, इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट व्हा, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्या आणि तुमचे बेसिक अंडरस्टँडिंग जे कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करा. आणि जर तुम्हाला लास्ट इयरला ही येऊन असं वाटत असेल की नाही मी प्रशासनातच जायला हवं, तर तुम्ही शेवटच्या वर्षी थोडंफार एनसीआरटी आहेत, स्टेट बोर्ड आहेत, तर हे वाचायला हरकत नाही. अच्छा अच्छा. म्हणजे कॉलेज जीवन सुरू असताना जे आपले सॉफ्ट स्किल आहेत ते थोडेसे इम्प्रूव्ह करून कॉलेजचा अभ्यास मुळात व्यवस्थित, आपला प्लॅन बी जो आहे तो व्यवस्थित सेफ करून मग प्रत्येकाने ह्या क्षेत्राकडे यावं, असा खूप चांगला संदेश तुम्ही दिला. एक शेवटचा प्रश्न की
एखाद्या विद्यार्थ्याला सारखं अपयश येते. आजकाल खूप लोक मोटिवेशन देणारे आहेत. त्यामुळं कधी जर अपयश आलं तर एखादं मोटिवेशनल भाषण बघितलं तर लगेच आपण एखादा व्यक्ती प्रेरित होतो आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात करतो. पण कुठंतरी थांबावं लागतं. कारण 7 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, 10 वर्ष झाली. अगदी मुलं ह्या क्षेत्रामध्ये आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की एखाद्यानं कधी ओळखावं, कोणत्या मुवमेंटला ओळखावं की हे क्षेत्र आपल्यासाठी नाही, आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं करावं? असा तो क्षण कोणता आहे की त्या ठिकाणी त्यानं ओळखावं असं वाटतं तुम्हाला? तर मला वैयक्तिक असं वाटतं की 1.5-2 हम्म, वर्ष अभ्यास केल्यानंतर हम्म, जर आपली प्रिलियम निघत नसेल, हम्म, प्रिलियम पास होण्यात, क्वालिफाय होण्यात आपल्याला जर अपयश येत असेल, तर हम्म, कुठेतरी प्लॅन बी चा विचार हा व्हायला हवा असं मला वाटतं. 2 एक्झाम देऊन 2 वर्षांमध्ये प्री पास होत हम्म, नसाल तर मग थांबायला हवं असं मला हम्म, वाटतं. किंवा साईड बाय तुम्ही प्लॅन बी वर्कआउट करून त्यामध्ये स्टेबल होऊन मग हम्म. तुम्ही परत स्पर्धा परीक्षेकडे यायला काही हरकत नाही. अच्छा. हा. मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे, जो अच्छा. मुलं मिस आउट करतात, की अच्छा. स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर आपण घरच्यांशी बोलणं मात्र ह्या विषयावर टाळतो. हम्म, म्हणजे काय स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काय घडामोडी होत आहेत, हे हम्म, मुलं घरच्यांना कधी सांगत, म्हणजे मी बघितलेलं नाही सांगताना. तर मला हम्म, असं सगळ्यांना सांगायचं, सर्व उमेदवारांना सांगायचं आहे, की तुम्ही हम्म. तुमच्या घरच्यांशी बोला. कारण अच्छा. आपल्या घरच्यांना बऱ्याच वेळा हे क्षेत्र काय आहे माहित नसतं. त्यांना हेही देखील माहित नसतं की एका एक्झाम, म्हणजे एका पोस्टची एक्झाम ही वर्षभरात हम्म. एकदाच होते. बरोबर. हे घरच्यांना आपल्या माहित नसतं. तसेच एका हम्म, परीक्षेचे 3 टप्पे असतात, प्री, हम्म, मेन्स, तसेच काही पोस्टला इंटरव्ह्यू आहे. तर हे हम्म, घरच्यांना माहित नसतं. आणि त्यामुळे हम्म, त्यांना प्रश्न पडलेला असतो की अजून किती दिवस हा अभ्यास करणार किंवा किती दिवस ही अभ्यास करणार. तर हम्म, आपल्या जे काही हॅपनिंग आहेत, जे काही आपल्या क्षेत्रात हम्म, बदल होत आहेत, तर ते घरच्यांना हम्म, सांगायला हवं. प्रत्येक परीक्षेचं हम्म, स्वरूप सांगायला हवं. किती हम्म, प्रश्न असतात, किती वेळ असतो, एका प्रश्नाला हम्म, किती मार्क असतात, निगेटिव्ह मार्किंग हम्म, म्हणजे काय असतं हे सांगायला हवं. हम्म, तसं हम्म, अलीकडच्या 2-3 वर्षात एमपीएससी मध्ये हम्म, खूप बदल होत आहेत. हम्म. एखाद्या एक्झामवर केस पडली जाते, त्यामुळे ती एक्झाम लांबली जाते. एखादी बरोबर. एखाद्या परीक्षेत स्वरूप बदललं जातं. हम्म, तर ह्या गोष्टी मुलांनी सांगायला हव्यात. मग एखाद्या एक्झाम हम्म, मध्ये मार्क कमी पडले तर ते का कमी पडले, आणि मग हम्म, मी कुठे कमी पडलो, कुठल्या विषयात हम्म, मार्क कमी आले, मग मी कोणता हम्म. क्लास लावणार आहे का, कोणती टेस्ट सिरीज जॉईन करणार आहे का. तर ह्या गोष्टी बरोबर. घरच्यांशी बोलल्या तर घरचे देखील त्या गोष्टी समजून घेऊन त्या तुमच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होतील. हम्म, म्हणजे त्यांचा तुम्हाला आर्थिक आधार नक्कीच असतो, परंतु ह्या हम्म, गोष्टी जर आपण सांगितल्या तर त्यांचा जो मिळणारा मानसिक आधार आहे, हम्म. तर तो त्यांना देखील विश्वास असतो की आपण काय करतोय आणि कुठेपर्यंत चाललोय, ही प्रोसेस कुठेपर्यंत चालली. त्यामुळे त्यांच्याकडून जो मिळणारा मानसिक आधार आहे तो खूपच सपोर्टिव्ह ठरतो असं मला वाटतं. त्यामुळे मला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही आपल्या घरच्यांशी बोला. त्यांचा नेहमीच आपल्याला पाठिंबा असतो, परंतु या गोष्टी त्यांना समजल्या तर ते देखील तुमच्यावर उभा राहतील. नक्कीच, नक्कीच. म्हणजे आपला जो प्रवास चालू आहे, निदान एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी तरी नेमकं काय आपलं चालू आहे ते घरच्यांना अंधारात न ठेवता त्यांना सगळं व्यवस्थित सांगावं. कारण इतकं कन्फ्युजन असतं की मलाही त्याचा अनुभव आहे की एमपीएससी अभ्यास सुरू केल्यानंतर कमीत कमी आपल्यालाच म्हणजे विद्यार्थ्यालाच 2-2.5 महिने लागतात की नेमकी ही प्रोसेस काय आहे हे समजून घ्यायला, की नेमक्या परीक्षा किती असतात, मग कोणत्या परीक्षेतून कोणतंही पद मिळतं, हे एवढं सगळं. मग त्यांना लगेच माहित होणं हे आपण अपेक्षा करू शकत नाही. त्यांना सगळं व्यवस्थित सांगणं निदान घरच्यांना तरी हे खूप गरजेचं आहे. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. थँक्यू समृद्ध. पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत मला दिली. तुमचा अजूनही प्रवास सुरू आहे. तुम्ही इतक्यावरती थांबणार नाहीत हे मला माहित आहे. पुढचे राज्यसेवा मुलाखत तुमच्या समोर आहेत आणि अनेक परीक्षांची मेन्स तुमच्या समोर आहेत. ह्या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्यासारखा अधिकारी, कारण परीक्षेच्या आता तुम्ही अधिकारी आहात, परंतु अधिकारी होण्याच्या आधीपासून मी तुम्हाला ओळखतो. त्यामुळं मला सुद्धा एक मनापासून इच्छा आहे की तुमच्यासारखे अधिकारी ह्या महाराष्ट्राला मिळावेत. त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. या प्रवासामध्ये आणखीन खूप यश तुम्हाला मिळो. धन्यवाद. थँक्यू आदित्य, आणि मलाही या प्लॅटफॉर्मवर हम्म. संधी दिली याबद्दल तुझे आभार. नक्कीच याचा उमेदवारांना फायदा होईल अशी अपेक्षा ठेवतो. नक्कीच, नक्कीच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.